0.06 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी खारवेल नोड, MIDC आणि NMSCZ याचं क्षेत्र जर का वगळलं तर आपल्याकडे ह्या ड्राफ्ट डीपीसाठी शिल्लक राहतात ते 60.78 स्क्वेअर किलोमीटर येईल. या 60.78 स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण डीपी आपण हा एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण 5/10/2020 साली आपण तो तयार केला गेला होता ELU. त्या ड्राफ्ट डीपीचं महत्वाची गोष्ट अशी आहे की 2034 साली आपली लोकसंख्या किती असेल तर ती साधारणतः 9.68 लाख एवढी असेल. 2044 साली ती 12,05,000 इतकी असेल. हे सगळे जे व्हेरियस फॉर्म्युलाज आहेत कशा LSD लोकांसाठी पण आपण हाऊसिंग प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इथे भविष्यात 4 लाखापर्यंत जॉब्स क्रिएट होणार आहेत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता जो नवीन आपण डेव्हलपमेंट प्लॅन प्रपोज करतोय लँड यूज प्लॅन, त्यात आपण मेजरली 5 सेक्टरमध्ये डिवाइड आपला कॉन्सिल एरिया होता तो आणि काढून त्याला एक सेक्टर असं नाव दिलंय. पनवेल नोडमध्ये सेक्टर 2, सेक्टर 3 कामोठे नोड आहे, सेक्टर 4 गाडंबोली पडगे किलोमीटर असा येतो. आता यात आपला पूर्ण एरिया झालाय आणि त्याचप्रमाणे आपण प्रॉपर आता आडिवलीमध्ये अम्युजमेंट पार्क प्रपोज केलेला आहे. मेडिकल हब तळोजी मजकूरमध्ये आपण प्रपोज केलेला आहे. माध्यम काय असेल तर TDR ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, रिझर्वेशन क्रेडिट, विकास आराखडा ड्राफ्ट प्रेझेंटेशन केलेलं आहे, काय नक्की आहे? महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग अधिनियम याच्या अनुषंगाने आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये सिडकोचं क्षेत्र सोडून सुमारे 60.78 स्क्वेअर किलोमीटर एरियाचा, त्याच्यामध्ये MAवरामधली 11 गावे आहेत, जुनी पनवेल नगरपालिका आणि उर्वरित क्षेत्र, अशा 60.78 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या सुविधा आपण नागरिकांना द्याव्यात या बाबतीमध्ये शास्त्रशुद्धरित्या आपण ह्या क्षेत्राचा ELU एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला होता 2020 साली. आणि मग नागरिकांना काय काय सुविधा लागणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्यांना कोणकोणत्या गावामध्ये काय काय गरजा आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शाळांची गरज, बगीच्यांची गरज, सार्वजनिक वाहनतळांची गरज, अशा सगळ्या सुविधा, घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेली जागेची निकड या अनुषंगाने आपण आरक्षण प्रस्तावित केले आहे. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढची भविष्यातली जी काही या भागामधली जी काही लोकसंख्या होणार आहे तिचा विचार करून म्हणजे अंदाजे 12 लाख लोकसंख्या या 60 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये येणार आहेत. त्यानुसार त्यांना सुविधा काय काय देणं अपेक्षित आहे त्यानुसार त्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी सुमारे 42 शाळा, 42 खेळांची मैदाने, 112 बगीचे आणि वैद्यकीय सुविधा 47 ठिकाणी अशा प्रकारे आपण आरक्षण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. पनवेलच्या परिवहन व्यवस्थेच्या अनुषंगाने धानसरला आपण तिथे मोठा डेपो ह्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बस स्टँडची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे. या व्यतिरिक्त आडिवली येथे आपण अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करतोय. तळोजा मजकूरला मेडिकल हब आपण तिथे हे करतोय 25 एकरचं. ट्रक टर्मिनलची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे. मँग्रोव्ह पार्क हे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने आवश्यक आहे ते कामोठ्याला आपण मँग्रोव्ह पार्कची तिथे हे करतोय. बेघरांसाठी 7 एकर जमिनीवरती आपण त्यांच्यासाठी घरे आपण बांधणार आहोत. अशी एकूण 629 आरक्षण आपण प्रस्तावित केले आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठीचे नियोजन आम्ही केलं आहे. आणि या आम्ही जे प्लॅन तयार केला आहे त्याच्या बाबतीमध्ये हा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला, ADTP कार्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. वेबसाईटवरती पण टाकलेला आहे. ज्या नागरिकांना या आरक्षणाच्या जमिनीच्या बाबतीमध्ये कुठली माहिती पाहिजे असेल ते त्यातून घेऊ शकतात. आणि त्यांच्या जमिनीच्या बाबतीमध्ये किंवा सामाजिक सुविधांच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची सूचना, हरकती किंवा सूचना असतील तर त्या 8 सप्टेंबरपर्यंत महानगरपालिका कार्यालयाकडे दाखल करू शकतात.